नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नगर परिषद प्रशासन संचालनालयाअंतर्गत आलेलं 6 जून 2024 रोजीचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले 75,000 पदभरती संदर्भातला आलेले हे अपडेट आहे। विषय आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75,000 पदे रिक्त भरण्याबाबतचं हे आलेलं अपडेट जे होतं तर त्याच्या संदर्भातलं 6/6/2024 रोजी आलेलं जे अपडेट आहे ते तुम्ही बघू शकता। आत्ताच तुम्ही आलेले हे जे नवीन अपडेट आहे तर ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले जे सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या सर्वांसाठीचं आलेलं हे अपडेट आहे। नगर प्रशासन संचालनालयाअंतर्गत आलेलं महाराष्ट्र शासनाचं हे अपडेट आहे। पण विषय आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75,000 पदे भरण्यासाठीची ही भरती प्रक्रिया होणार होती। राज्यातील 75,000 पदांच्या भरतीच्या प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने आपल्या विभागामार्फत भरतीच्या कार्यवाहीची खालीलप्रमाणे सद्यस्थिती शुक्रवार दिनांक 7/6/2024 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करावी ही विनंती देण्यात आलेली आहे। ज्या विभागाची माहिती उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त होणार नाही त्यांनी सेवा यांच्या दालनात दुपारी 3 वाजेपर्यंत होणाऱ्या बैठकीत माहिती सह हजर राहायचं आहे। ऑगस्ट 2023 ते मे 2024 अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या, परीक्षेचा निकाल लागला असून नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासण्याची कार्यवाही सुरू असलेली पदांची संख्या ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेले आहे। फेब्रुवारी 2024 पर्यंतची सर्व विभागाच्या पदभरतीची प्राप्त झालेली आकडेवारी तपासून त्या आधारे अद्ययावत माहिती सादर करणे सुलभ होणार असल्याने कृपया आपल्या कार्यालयातील कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी यांना सहसचिव कार्यालय 12 यांच्या दालनात हे पत्र प्राप्त होताना हे संपूर्ण डिटेल आहे। तर ही 75,000 पदांसाठीची जी भरती प्रक्रिया केली जाणार होती तर त्याच्या संदर्भातला आलेला अपडेट आहे। तर आपण याला पॉझिटिव्ह घेऊन आता येत्या काळामध्ये राहिलेले पदे जे रिक्त पदे जे आहेत ते भरती केली जातील याच्या संदर्भातले हे अपडेट आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद।